नमस्कार. मी रसिका तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत करते किचनवाली स्टोरी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण या थंडीच्या दिवसामध्ये आपल्या किचनमध्ये करणार आहोत मस्त चमचमीत गरमागरम आणि खायला जबरदस्त अशी आलू मटारची भाजी. पण त्याआधी आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच जाऊन सबस्क्राईब करा. तर सगळ्यात आधी एक कढई गरम करून त्यामध्ये मी एक पळीभर तेल घेतलेलं आहे. आता तेल सुद्धा आपल्याला चांगलं गरम होऊन द्यायचं. मग यामध्ये 2 मीडियम साईजचे जे बटाटे असतात त्याची सालं काढून त्याचे चौकोनी असे तुकडे करून घेतले आणि हे तुकडे आपल्याला या तेलामध्ये अगदी 2 ते 3 मिनिटं मऊसर होईपर्यंत फ्राय करून घ्यायचे आहे. अगदी थोडा वेळ हे बटाटे तेलामध्ये परतल्यानंतर यावर आपण झाकण ठेवूयात आणि 1 मिनिटभर याला वाफ काढून घेऊयात. तर आता हे आपले बटाटे मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती फ्राय झालेले आहेत. असे बटाटे तेलामध्ये फ्राय केल्यामुळे ते खूपच जबरदस्त असे चवीला लागतात आणि शिजलेही लवकर जातात. आता आपल्या बटाट्यांचा कलर छान असा बदललेला आहे. आता हे बटाटे काढून एका प्लेटमध्ये घेऊया आणि आता त्याच राहिलेल्या तेलामध्ये पावशेर हिरवा सोललेला वाटाणा मी घेतलेला आहे तोही घालून घ्यायचा. आता हा वाटाणा सुद्धा 1.5 ते 2 मिनिटं आपण तेलामध्ये चांगला फ्राय करून घेणार आहोत. थंडीच्या दिवसात मस्त चमचमीत आणि गरमागरम असा आलू मटार खाण्याची मजाच काही वेगळी असते. या सीझनमध्ये ओला वाटाणा खूपच छान मिळतो, तेव्हा या सीझनमध्ये ही भाजी तुम्ही नक्कीच करून पहा. घरातल्या सगळ्यांनाच अगदी खुश करून टाकेल. तर आता हे पहा, अगदी 1.5 ते 2 मिनिटामध्ये आपले वाटाणे सुद्धा मस्त फ्राय झालेले आहेत. त्याचं बाहेरचं जे आवरण असतं ते हलकंसं पांढरट आता व्हायला लागलेलं आहे. आता हे वाटाणे सुद्धा ज्यामध्ये आपण बटाटे काढले होते त्यामध्ये काढून घेऊया आणि राहिलेल्या तेलामध्येच परत अर्धी पळीभर मी तेल घालून घेणार आहे. तेल चांगलं कडकडीत गरम झाल्यावर 1 चमचाभर आपण मोहरी घालून घेऊया. मोहरी मस्त तडतडू द्यायची, म्हणजे ती दाताखाली आल्यावर अजिबात कडू लागत नाही. आणि आता यामध्येच आपल्याला जिरंही घालून घ्यायचं आहे. जिरं सुद्धा मस्त फुललं की मग यामध्ये 2 आपल्याला तमालपत्राची पानं आणि 1 मोठा साईजचा कांदा बारीक चिरून तोही घालून घ्यायचा. आता हा कांदा पुन्हा एकदा आपल्याला तेलामध्ये मस्त गोल्डन ब्राऊन रंगावरती परतून घ्यायचा आहे. अगदी 2 ते 3 मिनिटांमध्येच आपल्या कांद्याचा कलर छान असा बदललेला असेल. आता यामध्ये आपण आलं लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली होती ती घालून घेऊ. आलं लसूणची पेस्ट करताना मिक्सरच्या भांड्यामध्ये मी 9-10 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं आणि मूठभर हिरवी कोथिंबीर घातलेली आहे आणि हे पाणी न घालता याचं बारीक वाटण केलेलं आहे. आता हे वाटणसुद्धा या तेलामध्ये आपण 1.5-2 मिनिटं चांगलं परतून घेणार आहोत, जेणेकरून आलं लसूणचा जो एक उग्र वास असतो तो निघून जाईल. मग यामध्ये एक पिकलेला मोठा टोमॅटो घ्यायचा आणि बारीक चिरून तोही घालायचा. आता हा टोमॅटो सुद्धा तेलामध्ये आपण चांगला परतून घेऊया. टोमॅटो मस्त मऊसर शिजण्यासाठी अर्धा चमचा यामध्ये आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे. टोमॅटोमध्ये मीठ लगेचच घातल्यामुळे टोमॅटो पटकन असा शिजला जातो. आता एकदा का आपले टोमॅटो घालून झाल्यानंतर हे सगळं हलवून झालं की मग यावर आपण झाकण ठेवूयात आणि 2 ते 3 मिनिटासाठी याला चांगली वाफ बसवून देऊया. आणि आता हे पहा, झाकण काढल्यानंतर काय मस्त आपला घमघमाट असा या वाटणाचा सुटलेला आहे. आता पुन्हा एकदा आपण चमच्याने हे सगळं जे मिश्रण आहे ते परतून घेऊया आणि आता यामध्ये आपल्याला कोरडे मसाले घालायचे आहे, ज्यामध्ये 1 चमचा काळा मसाला, अर्धा चमचा बेडगी मिरची पावडर, थोडीशी हळद, अर्धा चमचा धनेपूड, बस इतकंच घालून आपल्याला हे कोरडे मसाले चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला वाटायला लागलं की हे कोरडे मसाले खाली लागत आहेत तर मग यामध्ये आपल्याला अगदी घोटभर इतकं पाणी घालून घ्यायचं आहे आणि मग पाणी घालून झाल्यावर या पाण्यामध्येच आपल्याला हे मसाले चांगले शिजवून घ्यायचे आहेत.
आता आपण यावर सुद्धा झाकण ठेवूयात आणि 1 मिनिटभर या मसाल्यांना चांगले असंच पाण्यामध्ये शिजवून घेऊया. 1 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहूया. तर हे पहा, आपल्या या मसाल्यांमुळे आपल्या वाटणाला मस्त असं तेल सुटायला लागलेलं आहे. आता पुन्हा एकदा आपण चमच्याने हे सगळं एकदा हलवून घेऊया. आणि आता यामध्ये मगाशी जे आपण बटाटा आणि वाटाणा फ्राय करून ठेवला होता तो घालून घेऊया. मग या सगळ्या मसाल्यांमध्ये आपण हे वाटाणा आणि बटाटा परत एकदा फ्राय करून घेणार आहोत. यामध्ये लगेचच पाणी घालायची अजिबातही घाई नाही करायची. तर हे मसाले जे आहेत ते आपल्या वाटाणा आणि बटाट्याला छान असे कोट झाले पाहिजे. मगच यामध्ये अर्धा ते 1 ग्लास इतकं आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. आता पाणी घातल्यानंतर पुन्हा एकदा आपण हे चांगलं हलवून घेऊया. आणि मग सगळ्यात शेवटी यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि हाताने क्रश करून कसुरी मेथी घालायची आहे. मग झाकण यावर ठेवायचं आणि 5 ते 6 मिनिटं याला मस्त असं शिजवून द्यायचं. आणि आता एक 5 मिनिटानंतर आपण झाकण काढून पाहू. तर हे पहा, काय सुंदर अशी आपली ही भाजी दिसत आहे. मस्त. ही भाजी बघूनच एखाद्याला भूक नसेल तरीही भूक लागेल, इतकी जबरदस्त चवीची ही भाजी झालेली आहे. आता आपण लगेचच ही गरमागरम भाजी चपाती किंवा रोटी सोबत मस्त सर्व करूया. काय मग, कशी वाटली आपली आजची रेसिपी आवडली असल्यास मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. तसेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जाऊन लगेच सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर शेजारी दिलेला बेल आयकॉनवर देखील क्लिक करा. म्हणजे माझ्या येणाऱ्या रोजच्या व्हिडिओंचं तुम्हाला लगेचच नोटिफिकेशन मिळेल. आणि हो, आपल्या या व्हिडिओला लाईक आणि तुमच्या मित्रमंडळींसोबत शेअर करायला मात्र अजिबात विसरायचं नाही. चला तर मग भेटूयात अशा छान छान झटपट होणाऱ्या आणि अगदी स्वादिष्ट रेसिपीज सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा आणि हेल्दी रहा.